गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरे करताना पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपले वर्चस्व असणं महत्त्वाचं असल्याची भूमिका ते गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून मांडताना दिसून येत आहेत। तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कार्यरत असलो तरीही पंढरपूर तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांना देखील आपण विधानसभेत वाचा फोडल्याचं आमदार अभिजित पाटील हे निदर्शनास आणून देत आहेत। पंढरपूर तालुक्यातील 42 गावे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असून नुकताच राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल करीत हा महामार्ग आता वैराग पासून माढा तालुक्यात प्रवेश करीत करकम परिसरातून तसेच माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील गावातून पुढे जाणार आहे। या नव्या आरेखनामुळे आमदार अभिजित पाटील यांनी देखील विधानसभेत पाठपुरावा केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा आवर्जून उल्लेख केल्याचं दिसून आलं होतं। शक्तीपीठ महामार्ग या भागातून जाणार असल्यामुळे या महामार्गासाठी प्रति किलोमीटर 90 कोटी रुपये खर्च होणार आहेत। म्हणजे मतदारसंघात जवळपास 9000 कोटी रुपयांची विविध माध्यमातून आर्थिक उलाढाल होणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी निदर्शनास आणून देत यातून भविष्यात या परिसराच्या होणाऱ्या विकासाकडे लक्ष वेधलं आहे। आज आपल्या सगळ्या माध्यमातून सगळ्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग तो मोहोळ पंढरपूर खालून सांगोला मार्गे चालला होता सांगली। आता त्या सांगलीच्या पुढं आज तर रस्ता तयार आहे का? हा गेलेला सिमेंटचा करू दिलाय का? उद्या ही जाऊन अडकल बागायत क्षेत्र आहे आणि त्या रस्त्यालाच वाहनं नाही की त्या शेजारला रस्ता होणार आहे। मग हीच आपण अधिवेशनात बोललो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा दुष्काळी भागातून रस्ता गेला, बार्शी, माढा, मोडलीम, करकम मार्गे असा ताव्यावरनं चालवला आणि तो पुढं बिलीव असा करत मसोड मार्गे गेल्यामुळं त्या ठिकाणी बागायत क्षेत्र कमी जाते आणि ह्या बाजूनं रस्ता गेल्यावर आपल्याला जी मेंढापूर खरातवाडीची जी आता आपण MIDC करतो ती हायवेला येते, मोडलीमची MIDC हायवेला येते, वरची आपण माड्याच्या वर एक MIDC मागणी ती येते। ह्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी हायवेच्या कडेला असल्यावर उद्योग येतील, नाहीतर आपण MIDC टाकून उपयोग काय उद्योग नाही आले। हा हायवे असेल तर उद्योग येईल आणि मग हा हायवे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनात जाहीर केलं 300 किलोमीटरची लाईन बदलली। पंढरपूरच्या इकडून आता ती पंढरपूरच्या वरनं घेतला आणि आज याचा आपल्या जवळनं जाण्यामुळं त्याचा नेमका फायदा काय होणार आहे तर आपल्या गावातला द्राक्ष बेदाणा एकदा करकममधनं त्या हायवेला गेला की डायरेक्ट कोर्टला समुद्रात जाऊ शकतो। फॉरेनला पाठवायचं आपल्याला तर आपली जी परदेशात पाठवायची आहे त्याला आपला फायदा होऊ शकतो। आज आपला शेतीमाल पोहोचवण्यासाठी ह्या हायवेची आपल्याला मदत होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत शिखर शिंगणापूर आणि तुळजाभवानी ती जोडलं जाते। अशा पद्धतीनं आपल्याला तो हायवे त्या ठिकाणी साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी 300 किलोमीटर बदलण्याची आणि मग आज आता आपल्याला ते मगाशी शिकायला म्हणलं तसं कोणतरी येऊन सांगतंय गावात की आम्हीच केला, त्यांना माहीत बी नव्हता आणि मग आता त्यांना सांगितलंय कोणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात सांगितले
आता तुम्ही सांगायचे काय मूळ मुद्दा काय 90 किलोमीटर आपल्या मतदारसंघाचा हायवे जातो. 90 किलोमीटरला एका किलोमीटरला 100 कोटी रुपये खर्च. 90 किलोमीटर गुणवले 100 कोटी किती झालं 9,000 कोटी रुपये. किती पैसे येणार आहेत बारकं काम आणि मग किती त्यावेळेस होईल काम. आज आपल्याला त्याचं कळत नाही महत्व, पण भविष्या काळात ज्यावेळेस तो रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस कर्कममध्ये आपण त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर 200 बेडचं हॉस्पिटल घेतलं. म्हणजे या रस्त्याला जर कुठं अपघात झाला तर तिथं सोय व्हावी आणि हे सगळं आपल्या भागात जरी कुणाला काय झालं तर मोफत उपचार आपल्याला कर्कमला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर तिथं फूड कोर्ट, तिथं वारकरी सेवा केंद्र उभा राहते, जेणेकरून आपण मुंबई पुण्याला गेल्यावर फूड कोर्ट असतं बघा नाश्त्यालाही, तसं तिथं करतोय. त्याच्यामुळं या माध्यमातून काय होणार आहे आपल्या लोकांना तिथं रोजगार निर्मिती होईल. आपली पोरं काही तर दुकानं टाकलेली, व्यवसाय टाकलेली, त्यांना काय कामाला लागतील, त्या माध्यमातून आपल्या पोरांना सगळ्या रोजगार निर्मिती होईल. MIDC मध्ये उद्योग येईल आणि मग हे गेले 1 वर्षात सातत्याने याचा पाठपुरावा केला. आपल्या सगळ्याचं जे आशीर्वाद मिळाले त्यामध्ये ज्यावरती रोज काम करतो.